नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मराठी ते इंग्लिश 2024 या प्रवासामध्ये. सिम्पली अगोदर काही व्हिडिओ टाकलेले आपण इंग्लिश रिलेटेड, ते पण बघून घेऊ शकता. जे पहिल्या स्टेपला आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन. आता बऱ्याच ठिकाणी कॉलेज असेल, शाळेमध्ये असेल किंवा जिथे तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तिथं पण सेल्फ इंट्रोडक्शन विचारतात. आता सहसा कंपल्सरी इंग्लिश झाले, सो इंग्लिशमध्येच कंपल्सरी आपल्याला विचारतात की सेल्फ इंट्रोडक्शन तुमच्याविषयी तुम्हाला सांगा, परिचय द्या तुमचा. देन आपल्याला आज त्याच्याविषयी बोलायचं आहे की सेल्फ इंट्रोडक्शन कसं द्यायचं आहे एकदम सिंपल पद्धतीने. आपण जास्त प्रोफेशनल पण नाही घेणार आणि जास्त लो लेवलचं पण नाही घेणार. आपण एक जे म्हणतात ना मीडियम प्रकारचं ते घेणार आहे. सिम्पलमध्ये आपण बघू की ते आपल्याला समजलं पाहिजे, समोरच्याला पण पटलं पाहिजे की हा हा याला पण बऱ्यापैकी इंग्लिश येते. सो ओके, तर आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे मराठीमध्ये जे सेल्फ इंट्रोडक्शन आहे ते जो परिचय असतो, स्वतःचा परिचय मराठीमध्ये लिहून घ्यायचा आहे अगोदर. मराठीमध्ये आता बऱ्याच जण मराठीमध्ये पण येत नाही. एक डेमोमध्ये इथे देऊन टाकेल मी, त्याविषयी सेम तुम्ही लिहून घ्या अगोदर तुमच्याविषयी. देन त्याच्यानंतर आपण त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणार आहोत. आता इंग्लिशमध्ये जे महत्त्वाची बाबी आहे ते म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुमचं नाव घ्यायचं आहे, तुम्ही कुठे राहता, तुमचं लोकेशन. देन त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर ते पण त्याच्यामध्ये ॲड करा. त्याच्यानंतर तुमच्या हॉबीज, तुमच्या स्ट्रेंथ अँड तुमच्या विकनेस. ओके, आणि एक लाईफचं अल्टिमेट गोल काय आहे तुमचं ते पण एक त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. बाकी जास्त काही घ्यायचं नाही. वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून इन्क्रीज करू शकता, पण तेच मी तर एक ॲडवाईज करेन की आता सध्या करू नका, कारण आपलं इंग्लिश स्टार्टर आहे, आपण स्टार्टिंग करत आहे आणि बिगिनर आहे, त्याच्यामुळे सध्या तरी त्याच्यावरती फोकस करू नका. देन सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला इंट्रोडक्शन करायचं असेल तर ते कोणापुढे करत आहेत त्याचा एक विचार घ्यायचा आहे. सपोज जे अगोदरची ग्रीटिंग असते, जसे की हॅलो मॅम, हॅलो सर, अशा प्रकारे. आता ते जर क्लासमध्ये करत असेल तर आपण काय बोलणार, हॅलो एव्हरीवन. अशा प्रकारे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ग्रीटिंग कोणाला देत आहे आणि आपण कोणासमोर इंटरव्ह्यू किंवा सेल्फ इंट्रोडक्शन करत आहे. सो ते एक लक्षात घ्या. एक डेमो म्हणून मी एक स्वतःचं इंट्रोडक्शन देत आहे तुम्हाला, आणि तुम्हाला माझ्याविषयी पण एवढं काही माहिती नसेल तर ते तुम्हाला हेल्प होईल की माझ्याविषयी थोडंफार तुम्हाला माहिती होईल. देन ठीक आहे, स्टार्ट करू आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला घ्यायचं आहे, हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ वैभव सराटे, आय एम लिव्हिंग इन जालना. किंवा तुम्ही याच्याऐवजी आय एम फ्रॉम जालना पण घेऊ शकता, किंवा तुमचं जे शहर असेल ते. आय एम फ्रॉम जालना, आय एम स्टडिंग बीकॉम फायनल इयर ॲट छत्रपती संभाजीनगर. जे तुमचं असेल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे हॉबीज. माय हॉबीज आर वॉचिंग मूवीज, क्रिएटिंग व्हिडिओ फॉर यू अँड ट्रॅव्हलिंग. ओके, हे झाले हॉबीज. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे स्ट्रेंथ. माय स्ट्रेंथ आर आय एम हार्ड वर्कर अँड गुड ॲट टीमवर्क ॲज वेल. देन त्याच्यानंतर घ्यायचे विकनेस. आपली विकनेस काय, तर माय विकनेस इज आय ट्रस्ट पीपल व्हेरी इझिली अँड आय थिंक दॅट इज नॉट सो गुड. सो हे आहे आपली माझी विकनेस आहे, ती स्वतःची पर्सनली जी आहे ती तुम्ही चेंज करू शकता तुमच्या हिशोबाने. तर ॲड करायचं करू शकता, नसले करायचं नका करू, पण माझं एक ॲडवाईज करतो मी की ते ॲड करा, समोरच्याला पण तुमच्याविषयी तुमच्या भावना पडतील. त्याच्यानंतर जे बोलतो आपण की लाईफमध्ये करिअरमध्ये गोल काय तर ते पण ॲड करायचं आपल्याला. जसं की माय अल्टिमेट लाईफ गोल इज टू बिकम CS अँड स्टेबल ॲट फायनान्शियली अँड बिकम सक्सेसफुल इन माय लाईफ. ओके, असं तुम्ही ॲड करा. जर तुम्हाला वेगळं असेल, तुमचं प्रोफेशनल वेगळं असेल, जसं माझं प्रोफेशन मी CS करतो आहे, अजून तर नाही झालं पण आता करतो आहे, मग तो माझा प्रवास आहे आणि ते माझं लाईफचं गोल आहे की CS कंप्लीट करायचं आहे मला. सो तो तुम्ही ॲड करू शकता सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लिहून झाल्यानंतर, पूर्ण क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्याला परत रीड करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. आता माझा कॉन्फिडन्स पण सुद्धा थोडा लो आहे, त्याच्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करा. मी पण थोडा बोलण्याचा कॉन्फिडन्स व्हायचा प्रयत्न करतो, कारण मी अगोदर पण असं व्हिडिओवरती बोललो नाही आणि कोणाला पण समोर बोललो नाही. इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे भरपूर जागेवर, पण मला असं वाटत नाही मी 100% कॉन्फिडन्स होतो, थोडाफार लो होतो. सो त्याच्यामुळे थोडा लो आहे कॉन्फिडन्स, ते पण वाढून जाईल प्रॅक्टिसमध्ये. सो तुम्हाला पण ते परत रीड करायचे. तुम्हाला म्हटलं होतं मी अगोदर, एक जण असा बघा की तुम्हाला तो हेल्प करेल की बोलण्यासाठी हेल्प करेल. तसं माझा पण एक फ्रेंड आहे, मी त्याच्यासोबत पण असंच इंग्लिशमध्ये बोलण्याचा ट्राय करतो. तुम्ही तुमचा एखादा फ्रेंड सर्कलमध्ये असेल, तो एक फ्रेंड निवडा आणि त्याला इंट्रोडक्शनबद्दल सध्या बोला. ओके, इंट्रोडक्शन आपल्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे मी, त्या प्रकारे तुम्ही फॉर्मॅट लिहून घ्या, तुमचं स्वतःची माहिती त्याच्यामध्ये भरा आणि परत रीड करा. तुम्हाला ते चेंजेस करायचे असेल त्याच्यामध्ये थोडेफार तर चेंजेस करू शकता, पण माझी एक ॲडवाइज करू नका सध्या तरी. जे दिलेलं आहे ते वाचन करा आणि ते कोणासमोर तरी एक बोलण्याची प्रॅक्टिस करा की जेणे तुम्हाला जर कोणी इंट्रोडक्शन द्यायची गरज पडली तर तुम्ही ते पण देऊ शकता. ओके,
तुमचं इंट्रोडक्शन जर लिहून झालं किंवा तुम्ही जर क्रिएट केलं ते मोबाईलवरती, तुम्ही नोट्सवरती लिहू शकता. त्याच्यानंतर आपल्या कमेंटमध्ये कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन जे लिहिलेलं आहे ते तुम्ही तिथे टाकू शकता, लिहू शकता. ते जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला थोडंफार समजलं त्याच्याविषयी आणि माझा व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुमच्या प्रतिक्रिया पण मला कळतील की काय आलेलं आहे. सो जस्ट कमेंट डाऊन आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा एक छोटासा व्हिडिओ होता, जे इंट्रोडक्शन आहे खूप महत्त्वाचं आहे, कारण मी खूप यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले की इंट्रोडक्शन कसं द्यायचं आहे स्वतःचं आणि तिथे कन्फ्युजिंग करणारं होतं. सो त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ बनवला मी. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.